सध्या महाराष्ट्रात कोकण पदवीधर मतदारसंघाचे वारे वाहताना दिसत आहेत। महायुतीकडून सलग दुसऱ्यांदा विजय होऊन विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी निरंजन डावखरे रिंगणात उतरले आहेत, तर दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीचे रमेश कीर हे देखील कोकण पदवीधर मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत। बदलापूर शहरात सध्या मतदार राजाने मोठ्या संख्येने हजेरी लावत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दर्शवला आहे। येणाऱ्या काळात पदवीधरांचे प्रश्न व त्यांच्या समस्या कोण मार्गी लागणार याबाबत उत्सुकता पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत अनिकेत सोनवणे, ठळक वार्ता, बदलापूर। निश्चितपणे निरंजन डावखरे यांना मोठ्या संख्येने निवडून देतील। आज शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, या सगळ्यांचे कार्यकर्ते हे पूर्ण ताकदीनिशी यांनी निरंजन डावखरे यांचं काम केलंय आणि मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। पदवीधर मतदार त्या ठिकाणी स्वतःहून येऊन मतदान करतायत आणि अशा पद्धतीचं चांगलं आम्हाला एक विजय होईल अशा पद्धतीचे इंडिकेशन देऊन जात आहेत। निश्चितपणे यांचा निरंजन डावखरे यांचा मोठ्या फरकाने विजय होईल यात काही शंका नाही। आणि एकंदरच यावेळेस कोकण पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक चुरशीची होणार आहे यात कुठलाही वाद नाही। आणि निश्चितपणे या ठिकाणी सांगतो की भाजपाचे असलेले उमेदवार निरंजन डावखरे यांच्याबद्दल पदवीधर मतदारांमध्ये प्रचंड प्रमाणात असलेली नाराजी ही त्यांच्या पराभवाचं मूळ कारण असतं। जे पण मतदान होईल बदलापूरचं त्यातनं 90% मतदान हे निरंजन डावखरेंनाच होईल असं माझं स्वतःचं ठाम मत आहे। आणि यावेळेस तुम्हाला जसा भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेला जसा चमत्कार झाला तसाच चमत्कार यावेळेस सुद्धा तुम्हाला या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये निश्चित पाहायला मिळेल। अतिशय चांगल्या फरकाने ते निवडून येतील, कारण समोरचा जो काही महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तो कोणाला भेटलाच नाही, कोणाला दिसलाच नाही, किंवा महाविकास आघाडीने आपलं दप्तर गुंडाळून बासनात बांधून ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे आमचा विजय हा पहिल्या पसंतीच्या फेरीमध्येच आमचा विजय होणार आहे अशी आम्हाला लोकांना जे आवश्यक होतं, नोकऱ्यांचा प्रश्न होता, पेन्शनचा विषय, त्या विषयामध्ये ते लक्षात घातलं नाही। त्याच्यामुळे पदवीधरांची त्यांच्यावर नाराजी आहे आणि ही नाराजी जशी लोकसभेला खासदारकीला बाळामामाच्या बाजूने आली तशीच याही वेळेला रमेश कीरच्या बाजूने ही नाराजी येणार आहे। पहिल्या पसंतीचं जे काही त्यांना मतपत्रिकेची मोजणी होईल त्या पहिल्या पसंतीच्या फेरीमध्येच ते निवडून येतील असा आम्हाला संपूर्ण महायुतीच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे। जरी इकडे भाजपची यंत्रणा राबत असली मोठ्या प्रमाणात ते चित्र दिसतंय तसं नाहीये। इकडे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी लोकांची पसंती जास्त आहे। नमस्कार, मी अनिकेत, आपण पाहताय ठळक वार्ता। खरं तर आपण पाहिलं तर कोकण मतदारसंघ पदवीधर निवडणुका ज्या आहेत त्याचा आज जो आहे तो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने जे लोक आहेत ते मतदान करण्यासाठी या ठिकाणी बूथवर येत आहेत। सध्याची जी चित्र आपण पाहिली तर या ठिकाणी मोठ्या संख्येने उमेदवाराला मतदान करण्यासाठी जे नागरिक आहेत ते सकाळपासूनच खरं तर मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर पदवीधर उमेदवार जे आहेत ते आपल्याकडून निरंजन डावखरे जे आहेत ते आपल्या ठिकाणी या ठिकाणी उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या मतदानासाठी जर आपण पाहिलं तर सकाळपासूनच मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला देताना पाहायला मिळत आहेत। काही लोकप्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात की कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय नागरिकांचा आणि नेमकं पदवीधर उमेदवार असतो काय आणि निवडून आल्यावरती काय नेमके कामं होतात। आपल्याविषयी याच बोलण्यासाठी कॅप्टन आशिष दामले असणार आहेत, आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात। दादा, सकाळपासून गर्दी पाहायला मिळते, काय सांगाल, पदवीधर उमेदवार नेमका असतो काय आणि निवडून आल्यावर काय कामं होतात? नाही, चांगल्या प्रकारचं उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे। महायुतीच्या सर्वच घटकांनी चांगल्या प्रकारे प्रचार हा निरंजन डावखरे साहेब यांचा केलेला आहे आणि एक प्रचार करत असताना सकारात्मक वातावरण हे निरंजनजी डावखरे यांच्या बाजूने आम्हाला दिसत होतं। आणि ही सुशिक्षित मतदार आहेत, ग्रॅज्युएट मतदार आहेत आणि त्यांना आपल्या देशासाठी, राज्यासाठी आणि या मतदारसंघासाठी काय योग्य भूमिका आहे ती त्यांना कळते आणि निश्चितपणे निरंजन डावखरे यांना मोठ्या संख्येने निवडून देतील। आज शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, या सगळ्यांचे कार्यकर्ते हे पूर्ण ताकदीनिशी यांनी निरंजन डावखरे यांचं काम केलंय आणि मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। पदवीधर मतदार त्या ठिकाणी स्वतःहून येऊन मतदान करतायत आणि अशा पद्धतीचं चांगलं आम्हाला एक विजय होईल अशा पद्धतीचे इंडिकेशन देऊन जात आहेत। निश्चितपणे यांचा निरंजन डावखरे यांचा मोठ्या फरकाने विजय होईल यात काही शंका नाही। आपल्यासोबत अधिक माहितीसाठी वामनदादा असणार आहेत। खरं तर ते देखील सकाळपासून या ठिकाणी उपस्थित राहून उमेदवाराचं जे प्रोत्साहन जे आहे ते वाढवताना पाहायला मिळतात। दादा, काय सांगाल, कशा प्रकारे वातावरण आहे? तुम्ही बघत असाल मोठ्या उत्साहाने बदलापूर शहरामध्ये
सर्व पदवीधर मतदार ते मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत आणि नक्कीच जे पण मतदान होईल बदलापूरचं त्यातनं 90% मतदान हे निरंजन डावकऱ्यांनाच होईल असं माझं स्वतःचं ठाम मत आहे. कारण की आमचे घटक पक्ष आहेत ते सर्वांच्या पदाधिकारी प्रत्येक मतदाराची नोंदणी ही शिवसेना भाजपा आणि आमचे शिंदे साहेबांच्या लोकांनी केलेली होती. मोठा शिक्षक वर्ग या ठिकाणी त्यांचीच मला वाटतं कमीत कमी 1400 मतं शिक्षकांचे आहेत. तर त्याचा नक्कीच फायदा निरंजन डावकरे यांना होईल असं मला वाटतं. आपण पाहिलं तर महायुतीचे महत्वाचे उमेदवार आपल्याला निरंजन डावखरे म्हणून एक नाव पुढे आलं आणि त्यांच्या नावासाठी आज जर आपण पाहिलं तर महायुतीचे तमाम लोकप्रतिनिधी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहून प्रोत्साहन वाढवतानाच पाहायला मिळत आहेत. आपल्याविषयी याच विषयी बोलण्यासाठी श्रीधर पाटील देखील आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊया. दादा, काय सांगाल, कशा प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय? महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आज मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. कोळगाव बदलापूर शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सर्वजण आम्ही जमलेलो आहोत आणि सर्व कोळगाव बदलापूर शहरातील पदवीधर मतदारांनी मतदानाकरता रांगा लावलेल्या आहेत आणि बहुतांश सर्व मतदार हे महायुतीला मानणारे असून ते महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांना उत्स्फूर्तपणे मतदान करणार आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर सकाळपासूनच जे उमेदवारांसाठी आपल्याला शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल याचे लोकप्रतिनिधी जे आहेत ते आपल्याला सकाळपासून या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळतात. खरं तर कोकण मतदारसंघातील पदवीधर उमेदवार जे आहे, मतदान जे आहे ते अतिशय महत्वपूर्ण मानलं जातं आणि सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर पदवीधर मतदानासाठी नागरिक जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी खरं तर जर पाहिलं तर भर पावसामध्ये या ठिकाणी उमेदवाराला मतदान करण्यासाठी नागरिक आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर अतिशय महत्वाचं असं मतदान मानलं जातं आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे देखील काही लोकप्रतिनिधी, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. खरं तर सकाळपासूनच आपल्याला गर्दी पाहायला मिळते. दादा, काय सांगाल, कशा प्रकारे उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय? कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक या ठिकाणी सुरू आहे. महायुतीचे उमेदवार निरंजन वसंत डावकरे आहेत, जे गेल्या 2 वेळा निवडून आलेले आहेत आणि आता तिसऱ्यांदा पण मोठ्या संख्येने निवडून येणार आहेत. गेल्या महिनाभरापासून भारतीय जनता पार्टीचे आणि आमचे सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने चांगलं काम करत आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आम्ही विकास कामाच्या मुद्द्यावरती मतदान मागवत आहोत. की निरंजन डावकरे यांनी मागच्या 12 वर्षात जे विकास काम केलं, म्हणजे विविध क्षेत्रामध्ये, मग तरुणांच्या क्षेत्रामध्ये, पेन्शनर लोकांच्या क्षेत्रामध्ये, ज्येष्ठ नागरिकांच्या क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, UPSC MPSCच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे भरीव काम केलेलं आहे त्याच्या जोरावरती आम्ही लोकांकडे मतदान मागत आहोत आणि अतिशय चांगल्या फरकाने ते निवडून येतील. कारण समोरचा जो काही महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तो कोणाला भेटलाच नाही, कोणाला दिसलाच नाही किंवा महाविकास आघाडीने आपलं दप्तर गुंडाळून बासनात बांधून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आमचा विजय हा पहिल्या पसंतीच्या फेरीमध्येच आमचा विजय होणार आहे अशी आम्हाला खरं तर 2 वेळा देखील सलग ते निवडून आलेत. यावेळेस हॅट्रिक होईल असं वाटतं? 100% हॅट्रिक होणार. तुम्ही जर बदलापूरला आता बघितलं असेल, समोरासमोर 2 बूथ लागलेत बघा. या ठिकाणी बूथवरती माणसं किती येत आहेत आणि त्या ठिकाणावरती बघा. त्याच्यामुळे हा बदलापूर हा पूर्वीपासून महायुतीचा मतदार आहे. आज पण झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बदलापूरमध्ये 22,000चं मतदान मिळालं. म्हणजे या ठिकाणी जो मतदार आहे आणि त्यातल्या त्यात हा सुशिक्षित मतदार आहे, तरुण मतदार आहे, हा युतीलाच मतदान करणार मला खात्री आहे. युवांसाठी एक संधी आहे पदवीधर उमेदवार निवडण्याची. काय सांगाल, कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय? बदलापूरमध्ये महायुतीचे उमेदवार निरंजन वसंत डावखरे यांना प्रचंड प्रतिसाद हा मतदारांकडनं मिळतोय. बदलापूरमध्ये जे काही मतदान होईल त्यापैकी 90% मतदान हे निरंजन वसंत डावखरे यांना होईल, यात आम्हाला तिळमात्र शंका नाही. कारण बदलापूरचा मतदार, पदवीधर मतदार हा वैचारिक आहे आणि तो विचारपूर्वक मतदान करतो. निश्चित आता हे जो आमचा पेंडॉल आहे महायुतीचा, त्या महायुतीच्या पेंडॉलमध्ये गर्दी बघूनच तुम्हाला लक्षात येईल की इथे जवळजवळ निरंजन डावखरे यांना 90% मतदान होणार आहे आणि पहिल्या पसंतीचं जे काही त्यांना मतपत्रिकेची मोजणी होईल त्या पहिल्या पसंतीच्या फेरीमध्येच ते निवडून येतील असा आम्हाला संपूर्ण महायुतीच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे. अनेक नागरिकांना पदवीधर उमेदवार किंवा निवडणुका का होतात हे माहिती नाही, तर आपण काय सांगाल, कशा प्रकारे नेमकं उमेदवार निवडून आल्यावरती काय कार्य होतं? पदवीधर जी काही मंडळी आहेत किंवा जे काही मतदार आहेत त्यांच्यासाठी विधान परिषदेचा एक आमदार निवडला जातो
पदवीधरांचे प्रश्न, तदानुषंगिक असलेले प्रश्न, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रातले प्रश्न, त्याचबरोबर विकास कामं, या सर्वांसाठी एक हक्काचा लोकप्रतिनिधी असतो आणि त्याच्या माध्यमातून तो आपली बाजू विधान परिषदेत मांडत असतो. निरंजन डावखरे यांनी गेली 2 टर्म 12 वर्ष या विधान परिषदेमध्ये चांगलं काम केलेलं आहे, त्यामुळे तिसऱ्यांदा ते हॅट्रिक करून निवडून येणार आहेत. निश्चितच खरं जर आपण पाहिलं तर सलग 2 वेळा ते निवडून येऊन विकास कामाचे असतील, पदवीधरांचे जे प्रश्न असतील त्यासाठी हक्कासाठी ते लढत आलेत आणि यंदा देखील विजयाची ते हॅट्रिक साधतील यात तीळ मात्रही शंका नाही, असं जे महायुतीचे जे लोकप्रतिनिधी असतील असं त्यांचं मत यावेळेस निवडताना ते सांगतात. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका ज्या आहेत त्या आज पार होत आहे. खरं तर महत्वाचा पदवीधर उमेदवार जो आहे तो आज निवडला जाणार आहे. खरं तर या ठिकाणी जर पाहिलं तर सकाळपासून आपल्याला गर्दी पाहायला मिळते. एकीकडे निरंजन डावखरे आणि दुसरीकडे रमेश कीर अशी दुहेरी लढत आपल्याला पाहायला मिळते. नेमकं विजयी कोण होणार प्रत्येकालाच उत्सुकता आहे. खरं तर आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी शहर अध्यक्ष असणार आहेत, आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात. संजय दादा, काय सांगाल, कशा प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे? निश्चितपणे बदलापूरमध्ये पदवीधर मतदारांचा चांगल्या प्रकारे एक उत्स्फूर्त प्रतिसाद सकाळपासून आपण बघतोय आणि एकंदरच यावेळेस कोकण पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक चुरशीची होणार आहे यात कुठलाही वाद नाही. आणि निश्चितपणे या ठिकाणी सांगतो की भाजपाचे असलेले उमेदवार निरंजन डावखरे यांच्याबद्दल पदवीधर मतदारांमध्ये प्रचंड प्रमाणात असलेली नाराजी ही त्यांच्या पराभवाचं मूळ कारण असणार आहे, लक्षात घ्या. कारण आमचे जे उमेदवार आहेत रमेशजी कीर हे रत्नागिरी या ठिकाणाहून राहतात आणि ते कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवत आहेत. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत असं व्यक्तिमत्व काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून यावेळेस दिलेलं आहे आणि संपूर्ण महाविकास आघाडी अख्ख्या कोकण रिजनमध्ये चांगल्या प्रकारे काम करते रमेश कीर यांचं. आणि यावेळेस तुम्हाला जसा भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेला जसा चमत्कार झाला तसाच चमत्कार यावेळेस सुद्धा तुम्हाला या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये निश्चित पाहायला मिळेल आणि या ठिकाणी रमेश कीर हे चांगल्या मताधिक्यांनी विजयी होते. निश्चितच एकीकडे डावखरे एकीकडे कीर सलग 2 वेळा विजयी झालेत आणि विजयाची हॅट्रिक करतील असं देखील म्हटलं जाते. कशा प्रकारे दोघी उमेदवारांना जज करा? रमेश कीर हे फार जुने जाणते कार्यकर्ते आहेत. ते काँग्रेस जिल्हा रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष होते कोकणातून आणि कोकण म्हाडाचे ते अध्यक्ष होते, चेअरमन होते. त्यांनी बरेच वर्ष असं काम केलेलं आहे आणि त्यांनी स्वतःहून पदवीधरांचं जे मतदार नोंदणी आहे ती स्वतः लक्ष घालून 70 ते 80 हजार मतदारांची त्यांनी नोंदणी केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचा विजय हा निश्चितच आहे. आणि गेल्या 10 वर्षामध्ये जो यांनी जे काम केलेलं आहे मागच्या आमदारांनी विधान परिषदेच्या, ते संपूर्णपणे जसं जे पदवीधर लोकांना जे आवश्यक होतं, नोकऱ्यांचा प्रश्न होता, पेन्शनचा विषय, त्या विषयामध्ये ते लक्षच घातलं नाही. त्याच्यामुळे पदवीधरांची त्यांच्यावर नाराजी आहे आणि ही नाराजी जशी लोकसभेला खासदारकीला बाळामामाच्या बाजूने आली तशीच याही वेळेला रमेश कीरच्या बाजूने ही नाराजी येणार आहे. आणि सुप्त मतदार आहे आणि हा पदवीधर झालेला सुशिक्षित मतदार आहे. त्याला माहिती आहे आत्ताचं सध्याचं राजकारण काय चाललेलं आहे, सध्याची सामाजिक परिस्थिती काय आहे, त्याच्यातून निश्चितच रमेश कीर निवडून येतील अशी महाविकास आघाडीला आशा आहे. निश्चितच जसा चमत्कार झाला आणि बाळामामा निवडून आले तसेच रमेश कीर जे आहे ते निवडून येतील. आपल्यासोबत शिवसेना शहर प्रमुख असणार आहेत, आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दादा, काय सांगाल, कशा प्रकारे उमेदवार उभा आहे आणि कशा प्रकारे प्रतिसाद सकाळपासून भेटतो? प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे. जरी इकडे भाजपची यंत्रणा राबत असली मोठ्या प्रमाणात, ते चित्र दिसतंय तसं नाहीये. इकडे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी लोकांची पसंती जास्त आहे. जे सुशिक्षित लोक आहेत म्हणजे जे पदवीधर आहेत त्यांच्याकडनं कुठल्याही पैशाचा व्यवहार न करता रमेश कीर यांना 1 नंबरचा पसंती देऊन वोटिंग होत आहे आणि ते झालेले वोटिंगचे व्हॉट्सअप चित्र देखील मला पाठवत आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर सकाळपासूनच रमेश कीर असतील किंवा निरंजन डावखरे असतील यामध्ये दुहेरी लढत आपल्याला पाहायला मिळते. नेमकं विजयी कोण होणार, लोकांची पसंती कोणाला जाणार, हा प्रश्न जो आहे हा प्रत्येकालाच पडलाय आणि येणाऱ्या काळामध्ये पदवीधरांचे प्रश्न नेमके कोण मांडणार हा देखील प्रश्न जो आहे तो सध्या ऐरणीवर आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता बदलापूर.